नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 3 महिन्याचे एकत्रित अनुदान मिळणार आहे। यासाठी शासन GR येथे निर्गमित करण्यात आला आहे। तरीही महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याआधी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा, कारण बरेचसे मित्रमंडळी व्हिडिओ तर पूर्ण बघतात पण चॅनलला त्यांची इच्छा सबस्क्राइब करायला होत नाही, त्यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळत नाही। तर आपण तरी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती मिळेल। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघूया की शासन निर्णय GR येथे काय आहे। तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा ते शासन GR येथे दिलेला आहे। तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना, वेतन व वेतनेतर खर्चासाठी मे ते जुलै 2024 करता अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यासाठी हा महाराष्ट्र शासनाने येथे GR येथे निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक। तर यामध्ये दिनांक 8 मे 2024 रोजी हा येथे GR येथे दिलेला आहे। तर मित्रांनो, आपण येथे पुढील पेजवरती आपण बघू शकता, आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 01 वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी ₹46,46,87,190 येथे व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी ₹4,29,31,460 इतका निधी BIMS प्रणालीवर वितरित केला आहे। सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना मे ते जुलै 2024 या कालावधीकरता 1 वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, येथे मे जुलै या महिन्यात येथे निधी वितरित होणार आहे। तर मित्रांनो, पुढील पेजवरती आपण येथे विभागीय आयुक्त यांना किती वेतन येथे मिळणार आहे, विभागाला किती अनुदान येथे देण्यात येणार आहे, याबाबतची माहिती येथे बघणार आहे। याआधी मित्रांनो, आपण व्हिडिओ पूर्ण होत आहे याआधी चॅनलला आपण सबस्क्राइब करून ठेवावे। तर येथे पुणे येथे आपण बघू शकता की 1,83,52,160 रुपये येथे पुणे येथे विभागाला येथे देण्यात येत आहे। तर कोकण येथे 1,76,23,150। तर दुसरं येथे नाशिक येथे 2,40,960 रुपये येथे देण्यात येत आहे। तर नागपूर येथे 1,67,91,070। त्यानंतर अमरावती येथे 1,76,16,070। त्यानंतर येथे औरंगाबाद येथे 1,39,03,780 इतका निधी येथे वाटप करण्यात येत आहे। मित्रांनो, येथे एकूण 10,46,87,190 इतका निधी येथे मे ते जुलै या महिन्याकरता येथे संजय गांधी निराधार या योजनेतील अनुयांना येथे वाटप करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील। धन्यवाद।